सॉरी, पण मला खरंच कळत नाहीये मी काय करू. अचानक लग्नाला नाही का बोलले असतील? मला टेन्शन वगैरे सगळं कळतंय, पण आधी हो बोलले, मग नंतर नाही म्हणाले. चाललंय काय तेच समजत नाही. सगळं इतकं विचित्र आहे ना, काही कळतच नाही. ऑफिस मधलं सहीचं प्रकरण तेही तसंच. मला मान्य आहे मी सही नाही केली, पण त्यामागे काहीतरी कारण असेल ना. शेवटी प्रश्न कंपनीचा आहे आपला. तुम्ही परत आल्यानंतर तुम्हाला हे सगळं कळलं तर तुम्हाला किती त्रास होईल. पण तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम झालेला मला चालणार नाही. तुम्ही परत आल्यावर तुम्हाला कळेलच मला किती त्रास होतोय ते. तुम्ही आलात ना एकदा की तुम्हाला मी जाऊच देणार नाही. तुम्हाला कळलं पाहिजे मला किती त्रास झाला होता, मी काय काय सहन केलं होतं ते सगळं कळलं पाहिजे तुम्हाला. तुम्हाला जे काही काम करायचंय ते इथून घरून करा. ऑफिसचं सगळं वासुभाऊजी बघतील. वासुभाऊजी पण चिडलेत माझ्यावर, माहिती आहे ना. मी त्यांना इतकं प्रश्न विचारते, सतत काही ना काहीतरी मला वाटत असतं. त्यांची चिडचिड तर होणारच. मला अजून तरी वाटत नाहीये की मी काही चुकीचं करते. पण मी जर काही चुकत असेल ना तर तुम्ही सांगाल मला, मला खात्री. ताई, काय झालं? अहो ताई, ते जेवण वाढलंय, तुम्ही जेवून घेताय ना? नाही काय, नंतर उत्तराताई येतील, त्यांना वाढायला लागेल ना, माझी घाई होईल. हो, चल जेवूया. बरं. बर, म्हणजे हे असं आहे तर. आणि हे आहे कुठे? आय सी. ठीक आहे, आता मी सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही. खरात तुम्ही मला बोलू द्याल तर बोलेन ना मी. सॉरी म्हणू नका हो, मी काय सांगते ते ऐका फक्त. आता तुम्ही मला डायरेक्ट त्याच पत्त्यावर भेटा. हो तिथेच. आणि नाही नाही, ते एक काम करा, थोडं अलीकडे भेटा, गोरेगाव मॉलच्या मागे. हां, दॅट वुड बी बेटर. सिव्हिल ड्रेस, पब्लिक ट्रान्सपोर्ट. आणि हां, तिथे मी नाही भेटणार, मेनका मॅडम भेटतील तुम्हाला. कोण मेनका मॅडम? खरंच आता सॉरी म्हणाच तुम्ही. ठेवा फोन. अरे आलीस पण तू. आपल्या कामासाठी इतका कितीसा वेळ लागणार होता तसही. वासू गेला ना? डोंट वरी, तो गेलाय घरी. बरं झालं गेला तो. किती बडबड करत होता रे तो. सकाळी पण बोलला तो माझ्याशी. काय बोलला? काही नाही, हेच सॉरी म्हणत होता. माझा सगळा राग असा बाहेर निघाला म्हणे, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला वगैरे वगैरे. त्याला म्हणा आता तरी जरा नीट वागा. हे मला ना तो पटतच नाही रे. त्याचं सोड. मीरा काय म्हणाली? काय म्हणणार म्हणजे, तू जे मला सांगायला सांगितलं होतं ते सगळं मी तिला सांगितलं आणि इनफॅक्ट तिला पटलं. ती म्हणाली तुला हवं तसं सगळं. क्या बात है मधुरा, सही आहेस तू, एकदम सही जा रही है. मला ना तुझी हीच गोष्ट खूप आवडते. म्हणजे तुझं ना एक घाव आणि दोन तुकडे असतं. फार विचार करत बसत नाहीस तू. हो का? म्हणजे पुरे झालं आता कौतुक. काय काम आहे ते सांग. काहीच काम नाही. मला ना तुझं हेच आवडतं. अगदी मनकवडी आहेस तू. मला जे काही बोलायचं असतं ना ते बरोबर ओळखतेस. किंवा मी तुला खूप चांगल्याने ओळखते असं म्हणायला हरकत नाही ना. म्हणून तुझ्या मनात काय चाललंय ना आदित्य ते सगळं कळतं मला. क्या बात आहे. बरं ऐक,
तुला आता वासूला भेटायचं? परत नाही आदित्य, मी नाही भेटणार. अरे त्याला तू मी तुझं सगळं ऐकते की नाही. हा पण आता नाही, वासूला नाही. माझं जरा तरी विचार कर ना प्लीज. मधुरा, तुझा विचार करूनच बोलतोय मी हे सगळं. खरं तर मी आपला विचार करून बोलतोय. आपला म्हणजे? मला आता लवकरात लवकर तुझ्याशी लग्न करायचं. खरंच? पण त्यासाठी आपल्याला काही तडजोडी कराव्या लागतील. आणि जितक्या लवकर आपण हे काम करू तितक्या लवकर आपलं लग्न होऊ शकतं. ठीक आहे, तू सांग मला काय करायचं. आता तरी तू वासूला भेट. हां, मी तुम्हाला काय बोललो, तुमचं काम होणार म्हणजे होणार. कसं आहे, आपला शब्द आहे तुम्हाला. फक्त तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ना ते सबमिट करून टाका आणि ती जागा तुमच्या नावावर मी करून टाकतो. हां, पण पैसा मात्र आपल्याला पाहिजे तितका आणि वेळेत हवा. आपण कमी पैशात काम करतच नाही ना. हां, आपला उसूलच नाही येतो. हां हां हां, ठीक आहे ठीक आहे. कसं आहे, एक बार जो बोला ना वो बोला, ना रोना ना धोना. क्या? हाँ, चला ठीक है ठीक, ओके. शेठजी, एक बाई आली आहे. कोण बाई आणि कशाला आली? कोणीतरी मेनका म्हणून आहे. त्यांना गोरेगाव मार्केटमध्ये जागा हवी आहे. शेठजी, मोठी पार्टी दिसते कोणतरी. ठीक आहे, त्यांना आपले सगळे टर्म्स अँड कंडिशन सांगितलेस ना, कारण आपल्याला नंतर झमेले नको. हो, सगळं सांगितलंय त्यांना. त्या तयार आहेत आणि त्यांना सगळ्या अटी मान्य सुद्धा आहेत. ठीक आहे, पाठवून दे त्यांना. नमस्कार. बस बस. बोला मॅडम, काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? नाही नाही, काही नको. ठीक आहे, मग चकली घ्या, वेफर्स घ्या. हो चालेल. इले काही नको. बोला मॅडम, काय सेवा करू शकतो मी तुमची? ह्या मिस मेनका, हॉटेल मेनकाच्या ओनर. यांच्या 45 ब्रँच आहे. म्हणजे साऊथमध्ये यांच्या खाण्याची चलती आहे. अरे वा, म्हणजे तुम्ही तिकडच्या कामातच आहेत म्हणा की. येस, करेक्ट, राईट. आता यांना गोरेगाव मार्केट एरियामध्ये 46वी ब्रँच सुरू करायची. तिथे जागेचा शोध घेत होतो, तुमचं नाव कळलं म्हणून आलो. तुम्ही योग्य त्या माणसाकडे आला आता. रुपेश सेठ, मला कॉम्पिट करायचं कामतला. माझं नाव करायचं की होय, ते त्याला बिट्ट करायचं. काही करा, मला जागा मिळवून द्या रुपेश सेठ. मी पैसे देणार आहे तुम्हाला. पैसे की तो बातें होती रहेंगी मॅडम. तुम्हाला हवी तशी जागा आहे माझ्याकडे. कामत हॉटेलच्या अगदी समोर आहे. अयो बोला, कधी येता बघायला? अयो, बघायचं कशाला, आता विकत घेतल्यावरच बघू जागा. ठीक आहे, तुम्ही कळवा मला, मी त्या जागेच्या ओनरशी भेट घालून देतो. हा, ठीक आहे. मी पैसा जमा करून फोन करते तुम्हाला. रुपेश सेठ, बजेट किती? हे बघा मॅडम, तसं तर 20 करोड आहे, पण आपण नेगोशिएट करू शकतो. हा, पण एकच गोष्ट आहे, सगळा पैसा आपल्याला कॅश मध्ये हवा. अयो, कॅश? नो, कॅश रुपेश सेठ. करोड रुपया कॅश मध्ये कसा जमणार? कॅश नाही रुपेश सेठ जमणार. मॅडम, भरोसा ठेवा, 30 वर्षांपासून आम्ही या धंद्यात आहोत. वडिलांपासून चालत आलेला हा धंदा आहे. तुमचा एकही पैसा बुडणार नाही. पण कॅश का? हो मॅडम, आपला बाप जे काम करायचा तेच आम्ही करत आलो. आपण हा इथून आलेला पैसा गरजवंतूंना देतो, जसे की भाजीवाले, फेरीवाले.
हे आपल्याकडून पैसे घेतात, वस्तू विकत घेतात आणि मग पोट भरतात आणि ते नंतर आपले पैसे परत करतात. मग तो आलेला पैसा आम्ही बँकेत जमा करतो. टॅक्स तर आपण भरतोच, पण गरजवंतांची मदत केल्यानंतर. अयो मदत. हां हां, ठीक आहे, चांगलं, बेस्ट, चांगलं काम करता रुपेश सेठ. म्हणून कॅश घेता. आणि तुमचं कमिशनचं काय? सेम 5 लाख कॅश. 5 लाख. 5 लाख, ठीक आहे रुपेश सेठ, मी फोन करणार तुम्हाला, कळवणार लवकरात लवकर. हां ठीक आहे. ठीक आहे, तुम्हाला जसं जमेल तसं मला सांगा. रुपेश शेठ तुमच्यासाठी कधी हजर होईल. थँक्यू सो मच. थँक्यू. माझं इतकं पोटभर जेवण झालंय तरी पोट भरल्यासारखं वाटतच नाहीये. कशामुळे होतंय ना आजकाल काही कळत नाही अगं मला. इथे फोडणीचं ताक पण छान झालेलं. गीता, तुझ्याशी बोलते मी, लक्ष कुठे तुझं? आहे ना ताई, लक्ष आहे. ते तुम्ही बोलात ना, इतकं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटत नाही. आहे, लक्ष आहे. मग बोलत का नाहीस काही? ताई हे सगळं कशामुळे होतंय ते माहितीये मला. का होतंय? काय ना, तुम्हाला कशातच समाधान मिळत नाहीये. तुम्ही देवदादांची खूप म्हणजे खूप वाट बघताय. त्यांच्याबद्दल काही कळत नाहीये ना, तोपर्यंत हे सगळं असंच होणार. नाही, मला मान्य आहे की हे असं होतं, मला कळतंय. पण ताई आता हे सगळं असं करू नका. मला कळतंय का गीता, आणि मी खरंच प्रयत्न करते की महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये. मी आज मधुराशी बोलले लग्नाविषयी. मग काय माहित, काय बघूया काय होतंय ते. पण मी बोलले आणि त्याशी. चल सगळं आवरूया पटापट आणि झोपूया. एक मिनिट, तुम्ही जाऊन आराम करा. मी इथलं सगळं आवडते. आणि हा, यापुढे ऑफिसमध्ये लक्ष द्यायचं, इथलं काही लक्ष द्यायचं नाही. इथलं मी सगळं व्यवस्थित करेन. आणि ताई, स्वतःला ना गुंतवा कशात तरी. ठीक, येते मी. गीता, माणसाला फार काही नको असतं ग. फक्त काळजी करणारं एक हक्काचा माणूस हवं असतं. आणि तू आहेस माझ्यासोबत, मला माहिती आहे. कायम. गुड नाईट. गुड नाईट ताई. हा रागिणी मॅम, बोला. हा मिसेस कामत मी बोलते. रागिणी, सॉरी, तुम्ही झोपला होतात का? मी जरा उशिराच फोन केलाय. नाही, आत्ताच जेवण झालं. बोला. तुमचं काम केलंय मी. त्या रुपेश सेठ बद्दल सगळी माहिती काढली. मला नाही वाटत काळजी करण्याचं काही कारण आहे. अच्छा, मग सांगा ना, मी काय करायला हवं तुम्हाला वाटतं? ऍक्च्युली हा रुपेश सेठ अशा मोठमोठ्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याची कामं करतो आणि त्याच्या मोबदल्यात या कंपनीज त्याला पैसे देतात. ओ अच्छा, पण हे सगळे पैसे कॅश मध्ये का घेतो तो माणूस? हो, याचे सगळे व्यवहार कॅशमध्येच करतो तो. आहे त्याची काही कारणं, बट इट्स ओके, नथिंग टू वरी. नाही तसं नाही, पण 5 लाख ही खूप मोठी अमाऊंट आहे रागिनी मॅम, म्हणून जरा काळजी वाटते. हो, आय कॅन अंडरस्टँड. पण मी भेटले त्या माणसाला आणि मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम आहे. तुम्ही सह्या करू शकता मिसेस कामत. ठीक आहे, थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. आणि पुढे काही गरज लागली तर सांगा, डोंट हेजिटेट. हो नक्की. गुड नाईट. बाय.
येऊ आ या ना. हे वाउचर सही केले. कालच्या प्रकाराबद्दल खरंच सॉरी. नाही, इट्स ओके. पण कसं काय असं अचानक सही केली? नाही, अचानक नाही. मी खरं तर रागिणी मॅमशी बोलले. त्या मला म्हणाल्या की असे व्यवहार चालतात म्हणून मग केली सही. अच्छा, बर. पण खरंच कालच्या प्रकाराबद्दल खूप सॉरी. पुन्हा नाही घडणार असं. इट्स ओके. येते मी. रागिणी. मधुरा, मधुरा चल लवकर, उशीर होतोय ऑफिसला जायला. हो आदित्य, आले. 1-2 मिनिटं थांब. चल, आता मेकअप करायला बसली असणार. वासू, याला काय झालं आता? हा बोल वासू. हा आदित्य, अरे निघालात का तुम्ही ऑफिसला यायला? नाही नाही, हे काय, मी आणि मधुरा निघालोच होत. अच्छा, नाही ठीक आहे, या तुम्ही. मी फक्त हे सांगायला फोन केला की मीरा वहिनींनी वाउचरवर साईन केली आहे. काय? पण अशी अचानक कशी काय तयार झाली ती सही करायला? अचानक कशा रेडी झाल्या याची फार मोठी स्टोरी आहे. पण आता एवढंच सांगतो की त्यांनी रागिणी मॅडमची मदत घेतली. नाही, एक मिनिट. त्यांचा काय संबंध या सगळ्याशी? काय नाही, त्यांनी रागिणी मॅडमना सगळी माहिती दिली, मग त्यांनी परमिशन दिली आणि मग कुठे मीरा वहिनींनी सही केली. म्हणजे बघ वासू, मीराचा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. कोणते इन्स्पेक्टर तिच्यावर विश्वास आहे, पण ज्याने ही कंपनी उभी केली त्याच्यावर मात्र विश्वास नाहीये तिला. मलाही राग आलाच आहे आता या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे जरा काय झालं की मीरा वहिनी काय रागिणी मॅडमना विचारणार आणि मग ठरवणार आहेत का? नाही, मी तुलाही तेच सांगणार होतो. तू लवकरात लवकर काहीतरी कर. हे बघ, देवाशीष सर येईपर्यंत तुझ्याकडे वेळ आहे. तू आत्ताच जर काही केलं नाहीस तर सगळं तुझ्या हातून निघून जाईल. नाही नाही, असं काही होणार नाही. नाही नाही, असं काही होऊ नये असंच मलाही वाटतंय. पण काय आहे ना, या सगळ्या खेळात मीरा खूप फास्ट आहे. त्यामुळे तुला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. नाही, आता बघच तुम्ही काय करतो ते. येस वासू, ऑल द बेस्ट. चल निघूया. हो हो, म्हणजे तुझा. हा, तू निघ. आपण दोघेही जातोय ना ऑफिसला. जाणार होतो, पण आता तू एकटीच जा. कदाचित आज मला सुट्टी घ्यावी लागेल. माझ्या एका मित्राचा फोन आला होता, त्याला भेटायला जायचं. काय? अरे तू आत्ताच ओरडत होतास ना की मधुरा चल, ऑफिसला जायला उशीर होतोय. मग हे काय आता अचानक? नाही नाही, असं काही नाहीये. अगं त्याचा फोन आला, येच म्हणा. तू जा ना पुढे प्लीज. सॉरी. आदित्य, तू काही लपवत तर नाहीयेस ना माझ्यापासून? मधुरा, अजिबात नाही. तुझी शपथ. आणि ऐक, ऑफिसला गेल्यावर वासूशी एकदम छान बोल. त्याला कन्व्हिन्स करून कुठेतरी लंचसाठी घेऊन जा. आणि मग